गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सॉलिड स्टेट संदर्भात माहिती घेणार आहोत. 11वीमध्ये आपण स्टेट्स ऑफ मॅटर हा टॉपिक बघितला होता, ज्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅसेस या तिन्ही स्टेटचा आपण थोडासा अभ्यास केला होता. 11वीत मी तुम्हाला म्हटलं होतं की 11वीत फक्त लिक्विड आणि गॅसेस यांचा अभ्यास आपण डीपमध्ये करणार आहोत आणि सॉलिडचा जो काही अभ्यास आहे, सॉलिड स्टेटचा जो काही अभ्यास आहे तो आपण 12वीला पहिल्या टॉपिकमध्ये करणार आहोत. नवीन सिलेबसनुसार सॉलिड स्टेट पुन्हा एकदा पहिलाच टॉपिक आहे, ज्याचा अभ्यास आपण 12वीत करणार आहोत. सॉलिड स्टेटमध्ये भारतरत्न डॉक्टर CNR राव यांनी आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून हा टॉपिक कदाचित पहिला असावा. खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक सॉलिड स्टेट, ज्याचा आपण आज किंवा इथून पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. तो अतिशय इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. नवीन बोर्डाचा सिलेबस आलेला आहे, पण वेटेज आलेलं नाही. पण गेल्या वर्षीच्या किंवा गेल्या वेटेजनुसार यावर्षीसुद्धा सॉलिड स्टेटला 5 मार्काचं वेटेज असण्याची शक्यता आहे. सॉलिड स्टेट, तर हा जो सॉलिड स्टेट आहे अतिशय महत्त्वाचा आणि चांगला, खूप इंटरेस्टिंग जो काही चॅप्टर आहे तो आज आपण बघणार आहोत. सॉलिड स्टेट सगळ्यात महत्त्वाच्या 3 प्रॉपर्टी आहेत सॉलिड स्टेटच्या. पहिली प्रॉपर्टी, सॉलिड स्टेट किंवा सॉलिड कंपाऊंड हॅव डेफिनाइट साईज, शेप अँड व्हॉल्यूम, ही सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे. दुसरी, सॉलिड कंपाऊंड्स हॅव कॅरेक्टरिस्टिक मेल्टिंग पॉईंट, म्हणजे त्याला मेल्टिंग पॉईंट, काही ना काहीतरी मेल्टिंग पॉईंट त्याचा फिक्स असतो. आणि थर्ड, सॉलिड in solid state intermolecular force of interaction is highest as comparative to liquid and gaseous state. म्हणजेच इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे हे लिक्विड स्टेट किंवा गॅसेस स्टेटपेक्षा सॉलिड स्टेटमध्ये सगळ्यात जास्त असतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत रिगार्डिंग विथ सॉलिड स्टेट. इथून पुढे आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. सॉलिड स्टेट क्लासिफिकेशन. सॉलिड कंपाऊंड्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड्स डेफिनेशन अतिशय सोपी आहे, तुम्हाला माहिती आहे, 11वीत तुम्ही अभ्यासही केलेला आहे. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर डिफाइन्ड ॲज द सॉलिड्स इन विच constituent particles, atom, ions or molecules which are arranged in regular manner is called as crystalline solid. इथं रेग्युलर मॅनरच्या ऐवजी तुम्ही पिरियडिक मॅनर हा सुद्धा शब्द वापरू शकता आणि डेफिनेशन अशी होऊ शकते, द सॉलिड स्टेट इन विच आयन, atoms and molecules arranged periodically is called as crystalline solid. अतिशय सोपी डेफिनेशन आहे. याच्यानंतर आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक पॉईंट बघायचे आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिला कॅरेक्टरिस्टिक पॉईंट आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा, की क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. सेकंड पॉईंट आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ॲनिसोट्रोपिक. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकलला ज्या काही पावडर दिल्या जातात आयडेंटिफिकेशनला, क्वांटिटी ॲनालिसिससाठी, तेव्हा ते तुम्हाला लिहायचं असतं की क्रिस्टलाइन कंपाऊंड हा ॲमॉर्फस आहे, कंपाऊंड हा ॲमॉर्फस आहे की क्रिस्टलाइन आहे. यावेळेस तुम्हाला तो ओळखायचा असतो की वेदर इट इज क्रिस्टलाइन ऑर ॲमॉर्फस. तेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्याने जे नेचर दिसतं त्याच्यामुळे तुम्ही ओळखता की तो ॲमॉर्फस आहे की क्रिस्टलाइन आहे. पण जर एखादा क्रिस्टलाइन कंपाऊंड जर तुम्हाला पावडर स्वरूपात करून दिला असेल तर तुम्ही कसं ओळखणार? तर ह्याच्यासाठी अतिशय सोपी टेस्ट आहे. त्या कंपाऊंडचा MP घ्यायचा, मेल्टिंग पॉईंट, आणि जर त्याचा शार्प मेल्टिंग पॉईंट येत असेल तर तो क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे असं ओळखायचं. अतिशय सिंपल आहे. तर पहिली प्रॉपर्टी आहे क्रिस्टलाइन कंपाऊंड हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, अँड सेकंड प्रॉपर्टी आहे क्रिस्टलाइन कंपाऊंड आर ॲनिसोट्रोपिक इन नेचर. आता ॲनिसोट्रोपिक इन नेचर म्हणजे काय? तर ॲनिसोट्रोपिक इन नेचर मीन्स व्हेन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ए सॉलिड स्टेट आर मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन दे आर डिफरंटली मेजर्ड. म्हणजेच काय? जेव्हा एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिडची तुम्ही फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट डायरेक्शननी मेजर करता तेव्हा ते डिफरंट मेजर होतं. यालाच दुसऱ्या शब्दात असेही म्हणू आपण की क्रिस्टलाइन कंपाऊंड हॅव or crystalline compounds when measured in different direction or crystalline compounds physical properties are dependent on the direction of measurement. हे सगळ्यात योग्य राहील, डिपेंडंट ऑफ द मेजरमेंट ऑफ डायरेक्शन. दुसऱ्या साईडला किंवा त्याचं एक्झाम्पल बघूया सॉल्ट स्टेटचं किंवा क्रिस्टलाइन कंपाऊंडचं. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे क्रिस्टलाइन सॉल्टचं NaCl, सोडियम क्लोराईड, जे आपण ज्याला टेबल सॉल्ट सुद्धा म्हटलं जातं. मीठ, जे क्रिस्टलाइन सॉलिडचं अतिशय चांगलं एक्झाम्पल आहे. दुसऱ्या बाजूला ॲमॉर्फस सॉलिड्स. इन ॲमॉर्फस सॉलिडची सुद्धा डेफिनेशन अतिशय सोपी आहे. ॲमॉर्फस सॉलिड फक्त एक शब्द त्यात चेंज करायचा आहे, तो आहे इन ॲमॉर्फस सॉलिड्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ॲटम, आयन्स ऑर मोलिक्यूल आर अरेंज्ड इन इरेग्युलर मॅनर. म्हणजेच दुसऱ्या भाषेत आपलं असंही सांगते, तिथे शब्द एक थोडासा बदलूया, रँडम हा शब्द वापरून बघूया.
इन ॲमॉर्फस सॉलिड कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर रँडमली अरेंज्ड. ही सुद्धा डेफिनेशन तुम्ही ॲमॉर्फस सॉलिडसाठी वापरू शकता. ॲमॉर्फस सॉलिडच्या प्रॉपर्टीजमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे मेल्टिंग पॉईंट. दे डज नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. म्हणजेच काय, त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट असतो हा शार्प नसतो. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून तुम्ही ॲमॉर्फस आणि क्रिस्टलाइन सॉलिड ओळखू शकता. तर ॲमॉर्फस सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प नसतो. दुसरीकडं क्रिस्टलाइन सॉलिड्स हे ॲनिसोट्रोपिक असतात. इकडं ॲमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रोपिक असतात. आता आयसोट्रोपिक म्हणजे काय, तर इंडिपेंडंट ऑन डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. म्हणजे काय, तर जेव्हा त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट डायरेक्शननी मेजर केल्या जातात तेव्हा त्या सेमच असतात. म्हणजेच दे आर इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन ऑफ मेजरमेंट इज कॉल्ड ॲज ॲनिसोट्रोपी. अतिशय महत्त्वाचे हे जे काही कन्सेप्ट आहेत हे अतिशय महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. आणि ॲमॉर्फस सॉलिडचं एक्झाम्पल आहे ग्लास. खूप चांगलं याचं एक्झाम्पल आहे. ॲक्च्युली आपला ग्लास दिसताना क्रिस्टलाइन दिसते, पण ही सुपर कुल्ड सॉलिडमध्ये येते. अँड देअरफॉर ग्लास इज द एक्झाम्पल ऑफ ॲमॉर्फस सॉलिड.